नमस्कार. श्री स्वामी समर्थ. पितृपक्षात चुकूनही करू नका या 5 गोष्टी. अशा प्रकारे मिळेल पूर्वजांचा आशीर्वाद. हिंदू धर्मात पितृपक्ष पूर्वजांना स्मरण आणि श्रद्धांजली अर्पण करण्याचा पवित्र काळ असतो. या काळात पितरांच्या शांतीसाठी काही खास नियम आणि परंपरा पाळल्या जातात. पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून पितरांना प्रसन्न करणे, त्यांचे आशीर्वाद मिळू शकतील आणि त्यांच्या आशीर्वादाने घरामध्ये समृद्धी येईल. यावर्षी 2024 मध्ये पितृपक्ष मंगळवार दिनांक 17 सप्टेंबरपासून सुरू होत आहे आणि 2 ऑक्टोबर रोजी संपेल. यावेळी लोक त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष प्रार्थना आणि विधी करतात. पितृपक्षाच्या काळात चुकूनही या 5 गोष्टी करू नका. मांसाहार आणि मद्य सेवन. पितृपक्षाच्या काळात मांसाहार आणि मद्य सेवन निषिद्ध मानले जाते. असे मानले जाते की सेवन केल्याने पितरांना त्रास होतो आणि त्यांना राग येतो. याशिवाय जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. लाल कपडे. पितृपक्षात लोकांनी लाल कपडे घालणे टाळावे. लाल रंग हा क्रोधाचे प्रतीक मानले जाते आणि पूर्वजांना क्रोधित करू शकतो. खोटे बोलणे. पितृपक्षाच्या काळात खोटे बोलणे टाळावे. सत्य बोलणे हा पितरांना प्रसन्न करण्याचा उत्तम मार्ग आहे. राग आणि हिंसा. पितृपक्षात क्रोध आणि हिंसा टाळावी. शांत राहून सर्वांशी प्रेमाने वागावे. अनैतिक कृत्य. पितृपक्षाच्या काळात कोणत्याही प्रकारचे अनैतिक कृत्य टाळावे. हा पितराचा अपमान मानला जातो. पितरांना प्रसन्न करण्याचे मार्ग. पितृपक्षाच्या काळात या नियमांचे पालन केल्यास पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात सुख समृद्धी येते. पितृपक्षात श्राद्ध करणे फार महत्त्वाचे. श्राद्धात पितराचा अन्न, पाणी आणि दक्षिणा दिली जाते. तर्पणामध्ये पितरांना जल अर्पण केले जाते. पिंडदानमध्ये पिंडदान पितरांना अर्पण केले जाते. पितृपक्षाच्या काळात दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. पूर्वजांच्या नावानं जप करणे देखील शुभ आहे. या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या. पितृपक्षादरम्यान आपल्या पूर्वजांचे स्मरण करा आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करा. पूर्वजांच्या आशीर्वादाने जीवनात यश मिळेल. पितृपक्षादरम्यान पूर्वज पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या वंशाकडून आशीर्वाद प्राप्त करतात. त्यांच्यासाठी केलेले दान, तर्पण, श्राद्ध विधी यांच्या आत्म्याला शांती देतात आणि कुटुंबात सुख समृद्धी टिकवून ठेवतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.